कधी कधी ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच आपल्यापासून काहीतरी मोठं लपवत असतात. आर्यनसाठी हा क्षण तसाच होता. आर्यन घराकडे निघून जातो. दुसऱ्या दिवशी आर्यन ऑफिसमध्ये येतो. त्याच्या खास माणसाला रियाची माहिती काढायला सांगितले होते. तो अजून आलेला नव्हता. त्याचं डोकं चालत नव्हते आणि रिया पण आली नव्हती ऑफिसला. तिच्या मागे जी माणसे लावली होती त्यांनी आर्यनला फोन करून प्रिया हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर गाडीची चावी घेऊन तो हॉस्पिटलकडे निघाला. हॉस्पिटलमध्ये येऊन बघतो प्रिया एका बेंचवर बसून रडत होती. तो तिला विचारतो, तू इथे काय करते आहेस? प्रियाच्या डोळ्यात पाणी असते. सर, माझी आई इथे ऍडमिट आहे. आर्यन थोडा शांत होतो. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि रियाला आपल्या कॅबिन मध्ये बोलावतात. आर्यन आणि रिया दोघे डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये जातात. आर्यनला आणि रियाला बसायला सांगतात. गुड मॉर्निंग मिस्टर आर्यन, तुम्ही इथे? सर, ही माझी एम्प्लॉय आहे. डॉक्टर ओके म्हणतात. रियाकडे पाहून, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मिस रिया, आपण जर लवकरात लवकर ऑपरेशन नाही केले तर त्यांच्या जीवाला धोका आहे. आर्यन विचारतो, त्यांना काय झाले डॉक्टर? त्यांच्या हार्टला एक होल आहे. त्यामुळे त्यांना वारंवार श्वास घ्यायला त्रास होतो. जर आत्ताच काही केले नाही तर त्यांना आपण वाचवू शकत नाही. ट्रीटमेंट खूप महाग आहे. त्यासाठी 20 लाखांचा खर्च येणार आहे. मिस रिया अफोर्ड करू शकत नसल्यामुळे त्यांचा उपचार टॅबलेटवर चालू होता. पण हा त्रास खूप वाढला. आपल्याला 8 दिवसामध्ये ऑपरेशन करावे लागेल, नाहीतर त्यांच्या जीवाला धोका आहे. प्रिया हे ऐकून काही न म्हणता कॅबिनच्या बाहेर आली आणि बेंचवर बसून रडू लागली. आर्यन पण तिच्या मागे येतो. काही क्षण रियाकडे पाहत राहतो. मग जाऊन तिच्या बाजूला बसतो. रियाला त्याच्या तिच्या बाजूला आर्यन वर बसलेले पण कळत नाही. तो सारखा तिच्याकडे पाहत राहतो. तिचं रडणं त्याला त्रास देत होतं. ती मनातल्या मनात विचार करत होती, काय करावे, कुठून एवढे पैसे आणू, काही समजत नव्हते. आर्यन म्हणाला, तू काळजी करू नकोस, सगळे काही ठीक होईल. प्रिया एवढी रडत होती की ती सरळ जाऊन त्याला मिठी मारते आणि रडायला लागते. सर, या जगामध्ये माझ्या आईशिवाय माझे कोणी नाही. तिला काही झाले तर मी जगू शकणार नाही. आर्यन एका जागी स्तब्ध होऊन थांबतो. त्याला काही समजत नव्हते. कसे रिॲक्ट करावे काही कळत नव्हते. तो त्या मिठीमध्येच अजून अडकला होता. त्याचे हात हवेमध्येच होते. तेव्हा रियाचा रडण्याचा आवाज ऐकून तो भानावर आला. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले आणि तिला शांत करू लागला. तू काळजी करू नको, मी ट्रीटमेंट चालू करतो. तुझ्या आईला काही होणार नाही. त्याचे बोलणे ऐकून रियाने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तुझ्या आईचे ऑपरेशन उद्याच होईल.
ती अजूनही त्याच्या मिठीमध्ये होती. त्याचे बोलणे ऐकून तिला शॉक लागला. ती एकसारखे त्याच्याकडे पाहू लागली. मी डॉक्टरांना भेटून येतो. तू तुझ्या आईकडे जा. म्हणून तो डॉक्टरांना भेटायला कॅबिनमध्ये गेला. आर्यनला पाहून डॉक्टर उठून उभा टाकले. या मिस्टर आर्यन. डॉक्टर, रियाच्या आईच्या ऑपरेशनची तयारी करा. मी सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च उचलणार आहे. माझ्या ओळखीचे डॉक्टर देशपांडे, ते हार्ट सर्जन स्पेशालिस्ट आहे. मी त्यांना उद्या इथे बोलवतो. उद्या सकाळी रियाच्या आईचे ऑपरेशन झाले पाहिजे. रिया आईच्या रूममध्ये येते. आईच्या बाजूला बसून हातामध्ये हात घेते. आई, सगळं ठीक होईल. तुला काही होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. बाबा आपल्याला सोडून गेले, पण मी तुला जाऊ देणार नाही. तेवढ्यात आर्यन येतो. ऑपरेशनची सगळी तयारी झाली आहे. उद्या सकाळी 9 वाजता ऑपरेशन होणार आहे. तू काळजी करू नको. तुझ्या आईला काही होणार नाही. सर, तुम्ही हे का करत आहात? याचे उत्तर तुला वेळ आल्यावर कळेल, असे म्हणत आर्यन तिथून निघून जातो. त्याला माहित असते रियाने काही खाल्ले नसेल. कॅन्टीनमधून चहा आणि नाश्ता घेऊन येतो. हे खाऊन घे, नाहीतर तुझी पण तब्येत खराब होईल. मला भूक नाही सर. आर्यन तिला सोफ्यावर नेऊन बसवतो आणि स्वतःच्या हाताने तिला नाश्ता भरू लागतो. ती फक्त टक लावून त्याच्याकडे बघत होती. तो तिला भरवत होता. ती म्हणते, सर, तुम्ही पण खाऊन घ्या. नाही, मी नाश्ता करून आलो. आर्यन तिला पूर्ण नाश्ता स्वतःच्या हाताने भरवतो. हा चहा पिऊन घे आणि आईजवळ बस. मी संध्याकाळी तुला भेटायला येतो. आता मला ऑफिसला जावे लागेल. काही लागले तर कॉल कर. आर्यन रूमच्या बाहेर निघतो. ती त्याच्याकडे बघतच राहते. ती मनात विचार करते, मी ज्या आर्यनला ओळखत होते, तो हा नाही. तिची आई सध्या बेशुद्ध अवस्थेत असते. रात्रीपासून झोप नसल्यामुळे तिला आता झोप यायला लागते. ती सोफ्यावर तशीच झोपी जाते. इकडे आर्यन ऑफिसमध्ये येतो आणि आपले काम लवकरात लवकर करत असतो. कारण त्याला संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जायचे असते. का हे त्याला पण माहित नसते. तो आपले काम संपवून सरळ हॉस्पिटलकडे निघतो. रिया अजून झोपलेली असते. आर्यन हॉस्पिटलमध्ये येतो आणि सरळ रियाच्या रूममध्ये जातो. त्याला रिया झोपलेली दिसते. त्याचे पाय आपोआप रियाच्या दिशेने जातात. ती शांत झोपलेली असते. तिच्या चेहऱ्यावर खूप निरगसपणा आहे. तो मनात विचार करतो, मी हिच्यासाठी एवढे का करतो? मला खरंच ती आवडायला लागली आहे का? माझ्या मनात तिच्याविषयी काही भावना आहेत का? ह्याला प्रेम म्हणतात का? असे प्रश्न तो स्वतःलाच विचारत असतो. रियाच्या डोळ्यातले अश्रू मला त्रास देतात. ती दिसली नाही तर माझं मन अस्वस्थ होते. नेहमी तिलाच बघत राहावे असे वाटते. जर याला प्रेम म्हणतात, तर मला खरंच तुझ्यावर खूप प्रेम झाले आहे. मी आता तुला कुठेही जाऊ देणार नाही. तेवढ्यात रियाने चुळबुळ केली. आर्यन बाजूला झाला.
डोळे उघडले. समोर आर्यनला पाहून ती पटकन उठून बसली. "सर, तुम्ही कधी आले?" "आताच आलो." "डॉक्टर काय म्हणाले?" "काही नाही सर. आता डॉक्टर चेकअपला येतात." आई अजून बेशुद्ध आहे. तेवढ्यात डॉक्टर येतात. रियाच्या आईचे चेकअप करतात. आर्यनकडे बघून त्या थोड्या वेळात शुद्धीवर येतील. त्यांच्यासाठी फक्त लिक्विड खायला द्या. उद्या सकाळी ऑपरेशन असल्यामुळे त्यांना काही खायला देता येत नाही. आताच थोडेफार खायला द्या, असे सांगून डॉक्टर तिथून निघून जातात. आर्यन कोणाला तरी कॉल करून जेवण मागवतो आणि तिथेच सोफ्यावर बसतो. थोड्या वेळाने जेवणाचा डब्बा घेऊन येतो. आर्यन तो डब्बा घेऊन त्याला काहीतरी बोलून रूममध्ये आला. तो रियाकडे बघून म्हणाला, "जेवणाचा डब्बा आलेला आहे. जेवण करून घे. तुझी आई शुद्धीवर येईल तेव्हा त्यांना खाऊ घाल." "रिया, तुम्ही पण जेवण करा सर." आर्यन ओके म्हणून हात धुण्यासाठी वॉशरूममध्ये जातो. दोघेही सोबत जेवण करत असतात. कोणीही काहीही बोलत नाही. जेवण झाल्यावर रियाने सगळा डब्बा पॅक केला आणि एका ठिकाणी ठेवून दिला. रियाच्या आईने हालचाल केली आणि हळूहळू डोळे उघडले. रियाला आवाज दिला. रियाने जाऊन आईला उठून बसवले. आईची नजर आर्यनवर गेली. "रिया, हे कोण आहेत?" "आई, हा ऑफिस मधला माझा मित्र आहे. यांनी मला मदत केली." आर्यनच्या मनात प्रश्न येतो, रियाने खोटे का बोलले? पण तो काही बोलत नाही आणि सरळ जाऊन दुसऱ्या रूममध्ये झोपी जातो. रिया आईला व्हेजिटेबल सूप भरवते. औषध देऊन झोपी घालते. सकाळी रियाच्या आईचे ऑपरेशन चालू होते. रिया काळजीमध्ये इकडे तिकडे फिरत ऑपरेशन सक्सेस झाले. रियाच्या आईला डॉक्टरांनी 8 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगितले होते. आता त्यांची तब्येत थोडी बरी होती. आर्यन त्यांना भेटायला येत असे. रिया आणि आर्यन आता एकमेकांना चांगले ओळखू लागले. सकाळचे आणि संध्याकाळचे जेवण दोघेही सोबत करायचे, हसायचे, बोलायचे. एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांना करमत नसे. रियालाही आता आर्यनवर प्रेम झाले होते. एके दिवशी आर्यन म्हणाला, "रिया, मला तुला काहीतरी सांगायचे आहे." "मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे सर, पण आता ही योग्य वेळ नाही." आर्यन म्हणाला, "मी वाट पाहीन." मग दोघेही एकमेकांकडे बघू लागले. ते दोघे एकमेकात एवढे हरवून गेले होते की त्यांना आपण कुठे आहोत याचेही भान नाही. तेवढ्यात एक नर्स आली. पेशंटला चेकअपसाठी न्यायचे आहे. आर्यन आणि रिया दोघेही भानावर आले आणि इकडे तिकडे बघू लागले. आर्यन म्हणाला, "ओके, तुम्ही घेऊन जाऊ शकता." रियाची आई झोपली होती. नर्सने त्यांना व्हीलचेअरवर बसून घेऊन गेली. आर्यनने पटकन जाऊन डोर लॉक केला आणि रियाकडे लागला. जसा तो जवळ येऊ लागला तशी रियाची धडधड वाढली. ती मागे सरकू लागली आणि एका क्षणात भिंतीला जाऊन आदळली. मागे भिंत असल्यामुळे तिला पाठीमागे जाता येत नव्हते. आर्यन तिच्या खूप जवळ येऊन थांबला. ती साईडने निघून जाऊ लागली. आर्यनने तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला आपल्याकडे ओढले.
तिला काही समजण्याच्या अगोदरच त्याने आपले ओठ तिच्या ओठावर ठेवले आणि उत्कटतेने तिचे चुंबन घेऊ लागला. प्रिया एकदम बधीर झाली. तो किस करत असताना त्याचे हात तिच्या अंगावर फिरत होते, कमरेवर, मानेवर आणि शेवटी तिच्या उभारावर येऊन थांबले. प्रियाला त्याचा स्पर्श हळूहळू हरवत होता. ती पण त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत होती. तिला जमत नसले तरी ती प्रतिसाद देत होती. आर्यनने जेव्हा तिचा टॉप वर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती भानावर आली आणि त्याला स्वतःपासून दूर ढकलली. ती स्वतःचे श्वास कंट्रोल करत होती